Dear student, in the last lecture, we have seen cell division and essential life process. पेशी विभाजन एक जीवनाशक अशा प्रकारची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. त्याचबरोबर मागच्या तासाला आपण असणारे काही क्रोमोसोम्स जे आहेत तर त्या क्रोमोसोम्समध्ये असणारे काही पार्ट जे आहेत फिगर जे आहेत तर त्या फिगरला असणारी काही नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉ ए नीट डायग्राम स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोसोम्स अँड लेबल्स इट्स पार्ट अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारला होता. मी तुम्हाला त्या ठिकाणी तो सांगितलेला आहे. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नावं जी आहे तर ती नावं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. हा जो काही भाग जो आहे तर त्या भागाला आपण त्या ठिकाणी पी आर्म्स त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतरचा हा असणारा जो काही भाग जो आहे तर तो सेंट्रोमेअर्स त्या ठिकाणी आहे. हा जो भाग जो आहे तर तो क्यू आर्म्स त्या ठिकाणी आहे आणि खालचा टोकाकडचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्याला आपण DNA त्या ठिकाणी म्हटले. पाहता याच्या पुढे ए पेअर ऑफ each type of chromosomes is present in the 2n conditions whereas single chromosomes of the each type is present in the n condition and their structure is like the one shown in the figure given besides. काय सांगितलेले की 2n अवस्था जी आहे तर त्या 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी त्या ठिकाणी असते. तर n अवस्था जी आहे तर त्या n अवस्थे मात्र प्रत्येक प्रकारचं एक एक गुणसूत्र त्या ठिकाणी असतं आणि त्याचा सर्व जो काही आकार जो आहे तर तो आकार या ठिकाणी आपल्याला दाखवलेली जी काय आकृती जी आहे तर त्या आकृतीप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. पुढे मायटोसिस. आता मायटोसिसचा अर्थ नीट लक्षात ठेवा, सूत्री विभाजन. आता काय सांगितलंय की सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल्स डिव्हाइड बाय मायटोसिस. म्हणजे सर्वसाधारणपणे सोमॅटिक म्हणजे कायिक पेशी आणि स्टेम सेल म्हणजे मूल पेशी या सूत्री विभाजनानं काय होताना दिसतात विभाजित त्या ठिकाणी होताना दिसतात. मायटोसिस इज कम्प्लिटेड थ्रू द 2 मेन स्टेप्स. आणि ही जी काही मायटोसिसची असणारी काही प्रक्रिया म्हणजे सूत्री विभाजनाची प्रक्रिया जी आहे तर ती मुख्य 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी ती पूर्ण होताना दिसते. दोज 2 स्टेप्स आर केरोकायनेसिस that is the nuclear division and cytokinesis that is the cytoplasmic division. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला 2 टप्पे जे आहेत तर ते 2 टप्पे म्हणजे पहिला आपल्याला सांगितलंय केरोकायनेसिस ज्याला त्या ठिकाणी न्यूक्लिअर डिव्हिजन म्हटलेलं आहे म्हणजे प्रकल्प विभाजन किंवा केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाचं विभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय सायटोकिनेसिस किंवा सायटोप्लाझमिक डिव्हिजन ज्याला आपण त्या ठिकाणी परिकल विभाजन किंवा असणारे जे काही सायटोप्लाझम म्हणजे जीवद्रव्य जे आहे तर त्या जीवद्रव्याचं विभाजन. केरोकायनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू द 4 स्टेप्स. आणि जे काही प्रकल्प विभाजन जे आहे तर ते प्रकल्प विभाजनाची 4 पायऱ्या ज्या आहेत तर त्या 4 पायऱ्यांमध्ये त्या ठिकाणी ते पूर्ण होताना दिसतं. आता काय काय दिलेले पहिलं आपल्याला पाहिजे ती प्रोफेज ज्याला आपण त्या ठिकाणी पूर्वावस्था जी आहे तर ती पूर्वावस्था त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन प्रोफेज या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला प्रोफेज दाखवलेली. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्स. ही जी काही पूर्वावस्था जी आहे तर त्या पूर्वावस्थेमध्ये काय होतं नसते की प्रकल्प विभाजन जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले केरोकायनेसिस त्या ठिकाणी म्हटलेले पहा. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्स. म्हणजे प्रकल्प विभाजनाची जी काही पूर्वावस्था जी आहे तर त्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक अशा प्रकारचे असणारे जे काही थ्रेड धाग्यांसारखे असलेले जे काही गुणसूत्र जे आहेत क्रोमोसोम्स जे आहेत तर त्या क्रोमोसोमचं गुणसूत्राचं त्या ठिकाणी काय होतं नसते तर आपल्याला त्या ठिकाणी विभाजन जे आहे विभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं. म्हणजे त्याचं त्या ठिकाणी काय होताना दिसते प्रत्येक गुणसूत्र जे आहे तर त्या प्रत्येक गुणसूत्राचं कंडेन्सेशन किंवा त्याला फोल्डिंग वलय जे आहे तर ती वलय त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे असणारे काही क्रोमोसोम्स जे आहेत तर ते क्रोमोसोम्स त्या ठिकाणी आपल्याला दाखवले. पुढे ड्यू टू धिस they become short and thick and they starts to appear
along with their pairs of the sister chromatids. याच्यामुळं काय होताना दिसतंय की त्या ठिकाणी ते आखूड होताना दिसतात. त्याच्यानंतर जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्री जोडीसहित, ज्याला आपण त्या ठिकाणी सिस्टर क्रोमॅटिड्स त्या ठिकाणी म्हटलेले, सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे अर्धगुणसूत्री जोडीसहित त्या ठिकाणी ते दृश्य व्हायला म्हणजे दिसायला सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसते. सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड इच सेंट्रिओल्स मूव्स टू ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल. तर असताना जे काही सेंट्रिओल्स, ज्याला आपण त्या ठिकाणी तारा केंद्र जे आहे तर ते तारा केंद्र काय होताना दिसते, डबल त्या ठिकाणी होताना दिसतं, डुप्लिकेट द्विगुणित त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि प्रत्येक असणारे जे काही तारा केंद्र, ज्याला आपण सेंट्रिओल्स म्हणताना दिसतं, हे तारा केंद्र काय होताना दिसतं, पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना त्या ठिकाणी ते काय होताना दिसते, जाताना त्या ठिकाणी आपल्याला दिसताना दिसतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियोलस स्टार्ट्स टू डिसअपिअर. याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन, ज्याला आपण त्या ठिकाणी केंद्रका भोवतालचं आवरण त्या ठिकाणी म्हटलेले म्हणजे केंद्रकावरण, आणि असणारे जे काही न्यूक्लियोलस म्हणजे केंद्रिका जे आहे तर त्या केंद्रिका सुद्धा काय होताना दिसतात, नाहीशे व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसतात. त्याच्यानंतरचा दुसरा असणारा जे काही पायरी जे आहे तर त्या दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला सांगितलेली की मेटाफेज, ज्याला आपण त्या ठिकाणी मध्यावस्था त्या ठिकाणी म्हणताना दिसते. ही मध्यावस्था सुद्धा आपल्याला या ठिकाणी डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये त्या ठिकाणी दाखवले पहा की न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर इन द मेटाफेज. म्हणजे सर्वसाधारणपणे जी काही मध्यावस्था जी आहे तर त्या मध्यावस्थामध्ये केंद्रकावरण जे आहे तर ते केंद्रकावरण पूर्णपणे त्या ठिकाणी असताना जे काही मेटाफेज जे आहे तर त्या मेटाफेज मध्ये नाहीसं त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. Chromosomes complete their condensation and become clearly visible along with their sister chromatids. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की सर्व असणारे जे काही गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रांचं कंडेन्सेशन घनीकरण त्या ठिकाणी पूर्ण होऊन प्रत्येक असणारे जे काही गुणसूत्र जे आहे तर ते प्रत्येक गुणसूत्र त्याचे असणारे जे काही अर्धगुणसूत्र जोडीस आहे म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड जे आहे तर त्या सिस्टर क्रोमॅटिड्स सहित त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे म्हणजे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होताना दिसते. ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज पॅरलल टू द इक्विटोरियल प्लेन दॅट इज द सेंट्रल प्लेन ऑफ द सेल्स. आणि याच्यामध्ये सर्वच्या सर्व असणारे जे काही गुणसूत्र जे आहे तर ते गुणसूत्र आपल्याला पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे मध्य प्रतल जे आहे तर त्या मध्य प्रतलाला समांतर अवस्थेमध्ये त्या ठिकाणी काय केल्या जातात, संरचनित म्हणजे त्याची जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी आपल्याला त्या ठिकाणी तयार होत असते. पण याच्यामध्ये आपल्याला मध्ये बरोबर सेंटरला त्या ठिकाणी काय होत नसते म्हणजे सर्वच्या सर्व असणारे जे काही गुणसूत्रांचे जे काही पेशी जे आहे तर त्या पेशी विषुववृत्ती असणारे जे काही प्रतल जे आहे तर त्या प्रतलाचा बरोबर मध्य जे आहे तर त्या मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत त्यांची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना आपल्याला दिसते. ॲनाफेजमध्ये कशी आहे तर ती पहा तुम्ही. आणि या ठिकाणी आपल्याला असणारी जी काही मेटाफेज जी आहे तर त्या मेटाफेजमध्ये नेमकी त्या ठिकाणी ती कशी तर ती आपल्याला पाहिजे. पुढे पाहता all chromosomes are arranged parallel to the equatorial plane, central plane of the cell. Special type of flexible protein fiber, it is called as the spindle fiber, are formed between the centromeres of the each chromosomes and both centrioles. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना असते की दोन्ही असताना जे काही तारा केंद्र आणि असणारा जो काही प्रत्येक गुणसूत्राचा असणारा जो काही गुणसूत्र बिंदू ज्याला आपण त्या ठिकाणी सेंट्रोमेअर म्हटलेले या दरम्यान विशिष्ट अशा प्रकारचे लवचिक प्रथिनांचे असणारे जे काही धागे ज्याला आपण त्या ठिकाणी पिंडल फायबर जे आहेत तर ते पिंडल फायबर त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. याच्यावर नेमका त्या ठिकाणी मार्च 2020 ला असणारी जी काही रिकामी जागा जी आहे तर ती रिकामी जागा त्या ठिकाणी विचारली. पुन्हा एकदा लक्षात घ्या रिकामी जागा काय होती तर पहा काय होती या ठिकाणी द पिंडल शेप्ड. तुम्ही नंतर त्या ठिकाणी ती शोधा. द स्पिंडल फायबर starts appearing
appearing from dash dash stage of कॅरिओकायनेसिस आणि मग त्याच्यामध्ये प्रोफेज असेल, मेटाफेज असेल, ॲनाफेज असेल, टिलोफेज असेल, अशी उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं त्या ठिकाणी दिली. म्हणजे अशा प्रकारची रिकामी जागा त्या ठिकाणी मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारली. काय विचारलेली? द स्पिंडल फायबर स्टार्ट्स ॲपिअरिंग फ्रॉम डॅश डॅश स्टेज ऑफ द कॅरिओकायनेसिस. ही त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायची. पुढे तयार होताना दिसते तर मेटाफेज जे आहे तर त्या मेटाफेजमध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसते. एवढं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा तिसरा टप्पा जो आहे तर तो तिसरा टप्पा आपल्याला दिले तर त्या ठिकाणी ॲनाफेज जे आहे तर त्या ॲनाफेजचा आपल्याला तिसरा टप्पा जो आहे तर तो तिसरा टप्पा त्या ठिकाणी दिलेला आहे. ॲनाफेज ज्याला आपण त्या ठिकाणी पाच्छावस्था त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन ॲनाफेज सेंट्रोमेर्स स्प्लिट and thereby sister chromatids of the each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of the spindle fiber. काय म्हटलेलं आहे? in anaphase centromeres split. म्हणजे पच्छावस्था जी आहे तर त्या पच्छावस्थेमध्ये काय होतं नसते की असणारे काही सेंट्रोमेर्स जे आहेत तर त्या सेंट्रोमेर्स त्या ठिकाणी स्प्लिट होताना दिसते. विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी होताना दिसते. आणि पुढे आपल्याला सांगितले देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ द इच क्रोमोसोम सेपरेटेड. म्हणजे पच्छावस्थे जे आहे तर त्या पच्छावस्थेमध्ये त्या धाग्याच्या मदतीनं गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्राचं त्या ठिकाणी विभाजन होताना दिसतं. आणि प्रत्येक असणारे जे काही गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रांची अर्धगुणसूत्रांची जोडी जी आहे तर ती जोडी त्या ठिकाणी वेगळी होताना दिसते. आणि पुढे आपल्याला सांगितले दे आर पुल्ड अपार्ट इन द ऑपोजिट डिरेक्शन विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर. आणि ती जोडी वेगळी होताना दिसते आणि विरुद्ध दिशेला काही केलं तर त्या ठिकाणी ती ओढली जाते. पुढे सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज द डॉटर क्रोमोसोम्स. म्हणजे वेगळे झालेले जे काही अर्धगुणसूत्राचे जे काही जन्य गुणसूत्र जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी डॉटर क्रोमोसोम जे आहे तर ते डॉटर क्रोमोसोम्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे क्रोमोसोम्स बीइंग पुल्ड ॲपियर लाईक ए बंच ऑफ बनाना. जसं आपण त्या ठिकाणी ही जी काही जोडी जी आहे तर ती ओढली जाणारी जे काही ओढली जाणारी गुणसूत्र जे आहे तर ती गुणसूत्र केळीचा जशा पद्धतीचा त्या ठिकाणी घड असतो तर तशाच पद्धतीचे या ठिकाणी ह्या केळीच्या घडासारखे काय होताना दिसतात आपल्याला या ठिकाणी हे त्याचा असणारा काय आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी दिसतो. इन दिस वे each set of the chromosomes reach at the two opposite poles of the cell. आणि अशा तऱ्हेनं गुणसूत्रांचे दोन दोन संच जे आहेत तर ते दोन दोन संच पेशीच्या दोन्ही टोकांना त्या ठिकाणी पोहोचवले त्या ठिकाणी जातात. आता ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहा की आपल्याला असणारे जे काही क्रोमोसोम्स जो आहे तर तो क्रोमोसोम्स त्या ठिकाणी दाखवलेला आहे अशा पद्धतीचं. त्याच्यामधलं असताना जे काही जेनेटिक मटेरियल जे आहे तर ते जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर हे जे काय असणारे काही क्रोमोसोम्स जे आहे तर त्या क्रोमोसोम्समधली आपण असणारे जे काही पायऱ्या ज्या आहेत तर त्या पायऱ्या आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे. जी पहिली आपण असणारे जे काही प्रोफेज जे आहे तर ते प्रोफेज या ठिकाणी दाखवले ज्याला आपण त्या ठिकाणी पूर्वावस्था त्या ठिकाणी म्हणताना. त्याच्यानंतरचे असणारे जे काही मेटाफेज जे आहे तर ते मेटाफेज त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर ॲनाफेज जे आहे तर ते ॲनाफेज त्या ठिकाणी दाखवले. आणि खाली आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही टिलोफेज जे आहे जे आपल्याला पुढचे त्या ठिकाणी पाहिजे ज्याला आपण त्या ठिकाणी अंत्यावस्था जी आहे तर ते अंत्यावस्था त्या ठिकाणी म्हणताना. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं असणारं जे काही कशा पद्धतीनं सूत्री विभाजन जे आहे तर ते सूत्री विभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं. तर हे आपल्याला ह्या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतरचा पुढचा पहा टिलोफेज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. टिलोफेज जी आपण पाहतोय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनाचे किंवा केरोनोकायनेसिसचे असणारे जे काही प्रोसेस जे आहे तर ते प्रोसेस 4 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी कंप्लीट होताना दिसते. तर त्याच्यापैकी पहिला टप्पा आपण पाहिला प्रोफेज,
मेटाफेज, ॲनाफेज आणि आत्ता पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी टीलोफेज, ज्याला आपण त्या ठिकाणी अंत्यावस्था त्या ठिकाणी म्हटलेले पहा. द क्रोमोसोम्स विच हॅव रिच्ड ॲट द ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल आर नाऊ स्टार्ट टू डिकंडेन्स ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनव्हिजिबल. म्हणजे अंत्यावस्था जी आहे तर त्या अंत्यावस्थेमध्ये काय होता नसते, पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली जी काही गुणसूत्र जी आहे तर ती गुणसूत्र आता काय होता असतात, अनफोल्डिंग किंवा डिकंडेन्सेशन म्हणजे उलगडताना त्या ठिकाणी दिसतात. आणि याच्यामुळे ती काय होता नसतात पहा, पुन्हा ती काय होता नसतात, पुन्हा नाजूक धाग्यासारखी त्या ठिकाणी ती पातळ होऊन काय होता नसतात, इनव्हिजिबल म्हणजे दिसेनाशी त्या ठिकाणी होताना दिसतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ द क्रोमोसोम्स रिच्ड ॲट द पोल्स. दोन्ही असणारे जे काही टोकं जे आहे तर त्या टोकांना पोचलेल्या गुणसूत्राचा असणारा जो काही सेट जो आहे, संच जे आहे तर त्या संचाभोवती केंद्रकावरण जे आहे तर ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे तर ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. दस 2 डॉटर न्यूक्लाई आर फॉर्म्ड इन द सेल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला काय होताना दिसतंय की एक पेशी जी आहे तर त्या एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्र, ज्याला आपण त्या ठिकाणी डॉटर न्यूक्लाई जे आहे तर ते डॉटर न्यूक्लाई त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. न्यूक्लिओलस आल्सो अपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस. आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ते असणारे जे काही जन्य केंद्रक जे आहे तर ते जन्य केंद्रिका सुद्धा त्याच्यामध्ये दिसू लागतात. स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसअपियर. याच्यामध्ये जे काही तूर्कतंतू ज्याला त्या ठिकाणी आपण स्पिंडल फायबर म्हटलेले तर ते स्पिंडल फायबर पूर्णपणे त्या ठिकाणी काय होताना दिसतात, नाहीसे त्या ठिकाणी होताना दिसतात. इन दिस वे कॅरियोकायनेसिस कम्प्लीट्स अँड द सायटोकायनेसिस बिगॅन्स. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रकाल विभाजनाची असणारी काही प्रक्रिया म्हणजे किरेनोकायनेसिसची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला सायटोकिनेसिस म्हणजे परिकल विभाजन जे आहे तर त्या परिकल विभाजनाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसते. याच्या पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.